कोल्हापूर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात करवीर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी पुनर्विलोकन प्रक्रियेच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी व बूथ प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या बैठकीत सुशांत शेलार आणि माजी प्रमुख उपस्थिती लाभली। बैठकीदरम्यान मतदार यादी पुनर्विलोकन प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। मतदार यादीतील नावांची अचूकता, नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच प्रत्येक बूथवरील माहिती काटेकोरपणे तपासण्याच्या सूचना पदाधिकारी व बूथ प्रमुखांना देण्यात आल्या। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादी अचूक आणि सक्षम ठेवणे ही संघटनात्मक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। तसेच बूथ स्तरावर पक्ष संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा। प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची भूमिका आणि विकास कामे पोहोचवावीत असे आवाहन करण्यात आले। बूथ प्रमुखांनी स्थानिक पातळीवरील प्रश्न, मतदारांच्या अडचणी आणि संघटनात्मक बाबींवर आपली मते मांडली। या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला। प्रत्येक बूथवर शिवसेना अधिक सक्षमपणे उभी राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। बैठकीस शिवसेना पदाधिकारी, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।